हॅलो, नमस्कार. मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बसून-बसून खूप पोट वाढलं आहे. कमरेचा घेर पण खूप सुटला आहे आणि हातपाय एकदम सडक-पातळ. पण मधला भाग चरबीने इतका साठला आहे, की यामुळे आपलं पूर्ण लूक खराब दिसतं. तर आजची एक्सरसाइज पोट कमी करण्यासाठी आणि कमरेचा घेर पूर्णपणे गायब करण्यासाठी आहे. तर सुरुवात करते पहिल्या एक्सरसाइजला. त्यासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यावरती असं उभं राहायचं. दोन्ही हात समोर घ्यायचं. एकदा उजव्या पायाला टच करायचं, एकदा डाव्या पायाला टच करायचं. यामुळे काय होतं, कमरेवरती तर एकदम पीळ तयार होतो, कारण आपण जसं फिरतो ना त्यामुळे, आणि पोटावरती ताण पडतो. त्यामुळे पोटावरची आणि कमरेवरची दोन्ही तऱ्हेची चरबी कमी होते. तसेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करतो, तरी देखील ते फेल जातात. पण व्यायाम असा आहे जे काही केलेलं वाया जात नाही. फक्त रोजच्या रोज असा व्यायाम करा, कारण आपण व्यायाम केल्यामुळेच आपली पोटावरची चरबी कमी होते. आपले हातपाय जरी सडक पातळ असले तरी पोटाच्या चरबीमुळे पूर्ण शरीराचा लूक खराब दिसतो. कालांतराने आपले कपडे देखील फिटिंग बसतात. तर वाढलेलं वजन आणि साठलेली चरबी कमी करण्यासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. त्यासोबत आपल्याला योग्य ते डाएट घ्यायचं आहे. सकाळचा नाश्ता हेल्दी असू दे, भरपूरसं पाणी प्यायचं, म्हणजे आपलं वजन कमी करण्यासाठी आणि चरबी वितळण्यासाठी खूप फायदा ठरू शकतो. तर हा व्यायाम देखील मी 1 मिनिटाचा करत आहे. आता करते दुसरा व्यायाम. त्यासाठी उजवा पाय आहे तो असं समोर घ्यायचं आणि त्यानंतर डावा पाय आहे तो असं मागं ठेवायचं. म्हणजे आपल्याला ह्या पोझिशनमध्ये थांबायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात आहेत ते आपल्याला असं समोर करून घ्यायचं आहे. आपल्याला ही पोझिशन ठेवा. त्यानंतर उजवा आणि डावा हात, जसं की उजवा हात वर करायचं तर डावा हात आपल्याला पायाला टच करायचं. हा व्यायाम एकदम फायदेशीर आहे. खासकर कमरेच्या आणि पोटाच्या मध्ये जे जाड फॅट असतं ते कमी करण्याचं काम ही एक्सरसाइज करते. तसेच पोटावरची चरबी देखील कमी होते, कमरेचं दुखणं देखील गायब होतं. तसेच आपल्या पायांचं थाय फॅट देखील कमी होतं. पूर्ण शरीराला एक वेगळाच लूक येतो, कारण चरबीनं भरलेलं शरीर असतं. त्यामुळे अशा एक्सरसाइज करा ज्यामुळे चरबीही वितळते, पूर्ण शरीराला शेपही भेटतो. तर हा व्यायाम देखील आपल्याला 25-25चे 2 सेट करायचे आहेत, किंवा तुम्ही 1 मिनिटाचा देखील करू शकता, कारण रिझल्ट इतका छान भेटतो. तसेच आपलं वजन कमी करण्यासाठी देखील ही एक्सरसाइज बेस्ट आहे. चरबीही वितळली आणि वजन देखील कमी होतं. तर आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला स्ट्रेट उभं राहायचं आहे. दोन्ही हात आहेत ते समोर घ्यायचं. दोन्ही हातांची अशी गाठ मारायची आणि एकदा उजवा पाय हातांना टच करायचं, एकदा डावा पाय टच करायचं. बघू शकता फुल ताण पडतो ते पोटावरती, आणि आपली पायांची पण छान एक्सरसाइज व्हायला. त्यामुळं पायांचं जे थाय फॅट असतं, खासकर चरबीनं साठलेलं लटकणारं, ते देखील पूर्णपणे गायब होतं. कमरेची तर छान एक्सरसाइज व्हायला आणि आपल्या हिप्सवरही असर पडत आहे. त्यामुळे आपला पूर्ण शरीराला लूक तर भेटतो आणि वजनही कमी होतं आणि साठलेली चरबी देखील पूर्णपणे वितळते. तसेच वाढलेल्या पोटाच्या चरबीला वैतागून बरेच जण खाणं सोडतात. पण खाणं सोडल्यानं वजन कमी होईल, पण पोटावरची हड्डी चरबी कमी होणार नाही. त्यासाठी करावा लागतो रोज व्यायाम आणि योग्य ते डाएट घ्यायचं. जसं की सकाळचा नाश्ता तळलेल्या पदार्थापासून सुरुवात करायची नाही, तर पौष्टिक पदार्थापासून सुरुवात करायची. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहा. दोन्ही हात सरळ घ्या आणि एकदा उजव्या पायाच्या मध्ये, एकदा डाव्या पायाच्या मध्ये असा हा व्यायाम करायचा आहे. करायला सोपा आणि एकदम हलका फुलका व्यायाम आहे. यामुळे आपली पोटावरची चरबी कमी होते, कमरेचा घेर पूर्णपणे गायब होतो, पायांचं थायफॅट देखील कमी होतं आणि हातांचे दंड मजबूत होतात. म्हणजे फुल बॉडी वर्कआउट आहे. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे. तसेच बदलत्या लाईफस्टाईलमुळे तुमच्या शरीरामध्ये प्रचंड चरबी वाढू शकते. त्यामुळे होणारे आजार, जसं की लठपणासारख्या समस्या तुमच्या वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी करावा लागतो रोज व्यायाम. एक तर तुमचं वजनही वाढत नाही, चरबी देखील साठत नाही. व्यायाम खूप खास आहे आपल्या शरीरासाठी. त्याला आपल्याला पैशाने विकत घेता येत नाही, फक्त मेहनतीची गरज आहे. आणि तीही घरी बसून थोडा वेळ काढून जर रोज असा व्यायाम केला की आपलं वजन कमी होतं, दुखणं देखील गायब होतं आणि आपल्याला आजारांचा सामना करावा लागत नाही. तर प्रत्येक व्यायाम 1-1 मिनिटाचा असू दे, रिझल्ट तुमच्या म्हणण्यासारखा लवकर आणि छान भेटतो. आता करायचा आहे पुढचा व्यायाम. त्यासाठी आपल्याला नॉर्मल थांबायचं आहे. बघू शकता. त्यानंतर दोन्ही हात समोर घ्या. एकदा उजव्या पायाच्या तळपायाला टच करा, एकदा डाव्या पायाच्या तळपायाला टच करा. म्हणजे फुल बॉडी वर्कआउट आहे आणि हलका व्यायाम आहे. यामुळे काय होतं, पायांचं थायफॅट तर छान कमी होतं, हिप्सवरती असर पडतो, त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते. तसेच पोटाच्या आणि कमरेच्या दोन्ही बाजूला जी लटकणारी चरबी असते, साईड फॅट, ते देखील पूर्णपणे वितळतं. सध्या थंडी खूप चालू आहे, जसं की हिवाळा. हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची हालचाल थोडी कमी होते, भूक जास्त लागत राहते. यामुळे काय होतं, आपण खात राहतो आणि बसत राहतो. वजन आहे ते वेगाने वाढत राहतं, चरबी आहे ती एकदम फास्ट वाढत राहते. ते कमी करण्यासाठी एकदम हलके-फुलके असे व्यायाम रोज करायचा आहे. कारण आपलं वजन देखील नियंत्रित ठेवणं हे आपलं काम आहे. त्यासाठी आळस कडेला काढायचं आणि रोज थोडासा व्यायाम करायचं. आता करूया पुढचा व्यायाम. त्यासाठी स्ट्रेट उभं राहायचं आहे. दोन्ही हात समोर जॉईंट करा आणि आपल्याला असं उटक-बैठक करायचं आहे. या व्यायामाचा फायदा तर कमरेवरती आणि पोटावरती तर होतोच, त्यासोबत आपल्या हिप्सवरती आणि पायांच्या थायपॅटवरती देखील होतो.
हा व्यायाम आपल्याला 1 मिनिटाचा करायचा आहे किंवा 25-25चे 2 सेट केला तरी काही हरकत नाही. आता करते पुढचा व्यायाम. त्यासाठी नॉर्मल थांबायचं. एक हात कमरेवरती आणि एक हात स्ट्रेट असू दे आणि एकदा उजवा पाय हाताला टच करायचं, एकदा डावा पाय एकदा हाताला टच करायचं. यामुळे काय होते, पोटावरची जी अतिरिक्त चरबी आहे ती काढून टाकण्यासाठी हा एकदम सोपा असा व्यायाम आहे. कारण पोटावरची चरबी खूप हट्टी असते, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि असे व्यायाम जर रोज केला तर पोटावरची चरबी आहे ती पूर्णपणे वितळते. तसेच पोटावरची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मैदा खाणं संपूर्णपणे टाळावं लागेल. भरपूरसं पाणी प्यायचं. 8 तासांची झोप ही झालीच पाहिजे. यामुळे आपलं वजनही वाढत नाही, चरबी देखील साठत नाही. आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. आता करत आहे सगळ्यात शेवटची एक्सरसाइज. त्यासाठी आपल्याला खाली गुडघ्यावरती उभं राहायचं, दोन्ही हातांची अशी गाठ मारायची, पूर्णपणे वर आणि पूर्णपणे खाली. यामुळे काय होतं, पोटावरती आणि कमरेवरती खूप सारा असर पडतो. त्यामुळे तिथं साठलेली चरबी कमी होते, पाठीचा कणा मजबूत होतो, हातांचे दंड मजबूत होतात, फुल बॉडी वर्कआउट होते. हा व्यायाम देखील आपल्याला 1 मिनिटाचा करून घ्यायचा आहे. त्यासोबत अन्न आहे ते एकदम व्यवस्थित चावून खाल्लं ते पचतं पण आणि आपल्या शरीरामध्ये चरबी देखील साठू देत नाही. तसेच निरोगी खाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकं योग्य वेळी खाणं देखील महत्त्वाचं आहे. सकाळचा नाश्ता 8:30मध्ये झाला पाहिजे, दुपारचं जेवण 1:30मध्ये झालं पाहिजे आणि रात्रीचं जेवण 7:30पर्यंत झालंच पाहिजे. हा टायमिंग तुम्ही सेट करा, म्हणजे आपलं वजन आहे ते कधीच वाढत नाही आणि आपल्या शरीरामध्ये चरबी देखील साठत नाही. असं केल्यामुळे आपलं वजन देखील वाढत नाही आणि आपण कायमस्वरूपी फिट राहू शकतो. स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. यामुळे आपलं वजनही कमी होतं, शरीरामधली चरबी देखील पूर्णपणे वितळते आणि आपण आतून आणि बाहेरून दोन्ही तऱ्हेनं सुंदर बनू शकतो. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.